अक्षर म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. अक्षर म्हणजे काय त्याला समजलं. आता जोडाक्षर म्हणजे काय करून शिकणार आहे. मुद्दा लिहू लागली आहे धड्यातील जोडाक्षर लिहा आणि तुम्ही जोडाक्षर बरोबर लिहिता. तर जोडाक्षर म्हणजे काय कोण सांगेल जोडाक्षर? सांग दीप, सांग गोविंद. एक स्वर म्हणजे जोडाक्षर. बापरे, व्हेरी गुड. दोन स्वर आणि एक व्यंजन म्हणजे जोडाक्षर. अजून छान सांगितलं. आता बघा कशाला म्हणतात जोडाक्षर. आता एक तुम्हाला एक शब्द घेऊन दाखवते मी. त्या हे जोडाक्षर आहे का? अर्धा तर त्याला य त्याला त्या. बरोबर. आता याची आपण ओढ करूया. आधी मी तुम्हाला सांगते की जोडाक्षर कसं शोधायचं. आता बघा त अधिक य अधिक आ म्हणजे काय आपण त्या आचा स्वर आला ना याच्यामध्ये, म्हणून आपण त बाहेर काढला, य बाहेर काढला आणि आ बाहेर काढला. त आणि य आणि आ याची ओढ झाली. अजून एक शब्द घेते बघा, प्र. कोणता शब्द घेते? प्र. मग हे जोडाक्षर आहे की नाही आहे? नाही ना. तर बघा एक आपण ओढ करूनच बघू आता. प अधिक र अधिक बघा तुम्ही नाही म्हटला. संस्कृती हे जोडाक्षर आहे की नाही? नाही म्हणतात सगळेजण. आता कसं काय नाहीये बघा. इथं बोट केली मी, इथं क आला, र आला आणि अ आला. आणि आता गोविंद सांगितलं म्हणजे गोविंदने सांगितलं की दोन काय पाहिजे? व्यंजन आणि एक स्वर पाहिजे. इथं व्यंजन आहे का गोविंद? प व्यंजन आहे, र आणि अ काय आहे? मग हे दोन व्यंजन झाले आणि एक स्वर झाला. परत इथं दोन व्यंजन आणि मग हे जोडाक्षर कसं नाही? हे जोडाक्षर आहे बाळांनो. हे जोडाक्षर आहे. जोडाक्षर म्हणजे तर दोन व्यंजन आणि एक स्वर मिळून जो शब्द तयार होतो त्याला जोडाक्षर असे म्हणतात. आपण हे लगेच ओळखतो त्या, पण हे आता लगेच लक्षात येत नाही. तर असेच नियम आकलनामध्ये आपण आकलनामध्ये अक्षरापर्यंत शिकलोय. तर आजच्या तासाला आहे जोडाक्षर म्हणजे काय, ते कसे तयार होतात, कोणकोणते शब्द आहेत की ते आपल्याला जोडाक्षर वाटतात पण ते जोडाक्षर नाहीयेत. आणि असे काही शब्द आहेत जसं की प्र वाटलं तुम्हाला जोडाक्षर नाहीये पण तो पण जोडाक्षर आहे. तर हे सगळा नियम आपण आजच्या वेळेस बघणार. आजच्या तासाला आपण बघणार. तयार आहात सर्व? एक पेज घेऊन बसायचंय. उदाहरण बघितलं काय उदाहरण लक्षात केली आहे बघा. जोडाक्षर म्हणजे काय? तर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्या जोडाक्षर असे म्हणतात. दोन व्यंजन प्लस एक स्वर, दोन व्यंजन प्लस एक स्वर, दोन जास्त व्यंजन असू शकतात तर स्वर मात्र त्यात मिसळलेलाच हवा, तेव्हाच काय असणार आहे? जोडाक्षर तयार होतं. आता समजा एक शब्द घेते मी, विद्यालय. विद्यालय यातला सगळे जोडाक्षर ओळखीत तुमच्या त्या. म्हणजे द्याची पोट करा बरं. द्याची पोट काय होईल? द अधिक य अधिक याचं काय होईल? आ. काय होईल? आ. हा झाली पोट. विद्यालय म्हणजे काय? विद्यालय हा शब्द जोड शब्द आहे का? मग जोडाक्षर आहे का? जोडाक्षर आहे की नाही? मग आहे की नाही? आहे. आता बघा आपण शिकलो होतो दोन संयुक्त व्यंजने आहेत. कोणकोणती आहेत संयुक्त व्यंजने? सांग. ज्ञानेश्वरी आणि श क्षत्रिय हे लक्षात ठेवा. आता श हे संयुक्त व्यंजन आहे पण हे पण जोडाक्षर आहे. आखरीची कोड शिकलो होतो काय? कोड क अधिक श अधिक अ. परत ज्ञ आहे द अधिक न अधिक य. हे पण सांगितले जोडाक्षर आहे. आता एक प्रश्न विचारते मी तुम्हाला बघा. ही जोडाक्षर आहेत का? कोण सांगेल मला? अक्षरे आहेत का? नाहीये. बरं, स्वराचं म्हणणं नाहीये. यशचं म्हणणं काय आहेत? बरं कसं सांग? नाहीये. बरं आता मी सांगते तुम्हाला समजावं. लक्ष द्या. ते जोडाक्षर आहेत की नाही आहेत बघू आपण.
त्या थ्रू मध्ये उच्चार आहे सांगा बरं. थ्रू कसा उच्चार आहे? ऐ, थ्रू कसा उच्चार आहे? रू रू ऋषीचा काय येतो? रू. बघा थ्रू. मग याची फोड करू आपण. तुमची फोड काय होईल? त अधिक रू रू ऋषी. हे याची फोड झाली थ्रू. परत क्रू क अधिक रू 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 व अधिक रू रू. मग मला सांगा याच्यामध्ये एक व्यंजन आणि रू स्वर आहे. व्यंजन आहे स्वर आहे. मग तो व्यंजन आणि एक स्वर एकच व्यंजन आला. मग हा जोडाक्षर असेल का? नाहीये. आपला नियम काय आहे? 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन आणि एक स्वर. इथं मग हे जोडाक्षर आहेत का? नाही. ही जोडाक्षरे नाही. एवढं समजलं? तुम्हाला परीक्षेमध्ये याचा प्रश्न विचारला जातो, शब्द दिले जातात, त्याच्यावर ओळखावं लागतं की याच्यामध्ये जोडाक्षर आलं किंवा नाही. त्यासाठी आपण नियम बघतोय. कोणाला वाचतोय का हा शब्द? उदय. मग हा जोडाक्षर वाटतो का? आहे का जोडाक्षर? हो आहे. बर. कोणाकोणाचं म्हणणं आहे? सगळ्या वर्गाचं हो म्हणणं आहे का? वाटतो तो शब्द आपल्या हृदय जोडाक्षर म्हणून जोडाक्षर आहे का? तर आपण फोड करूया. बघा फोड कशी करायची? हा रू असा करायचा. ह अधिक रू. आताच मग बघितलं ना आपण रूचा उच्चार आलाय का? ह अधिक रू रू. मग व्यंजन आणि एकच स्वर आहे. मग कसं काय जोडाक्षर झालं ते? हृदय हा शब्द जोडाक्षर आहे का? ते सगळे हो म्हणत होते. बरं आर्यने नाही म्हटलंय ना. बरोबर. मग हे जोडाक्षर लक्षात ठेवा. हृदयनाथ हा शब्द तुम्हाला स्वरूप परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणजे हृदय हा शब्द सुद्धा जोडाक्षर नाही आहे. इथे तुम्हाला शब्द दिसतात का? काय आहे शब्द? अर्क वाचतो बघा आपण. आता हे जोडाक्षर आहेत का? तर ते बघूया, त्याची फोड करूया. आता हे कसं करायचं? याचा उच्चार आधी येतो की नाही? बघा अर्क. रचा उच्चार येतो आधी. र अधिक अधिक आहे ना? बरोबर. क्रचा उच्चार पहिले क येतो बघा. क्र म्हणतो ना आपण. क अधिक र अधिक याची फोड र अधिक य अधिक श्रची श अधिक र अधिक बघा 2 व्यंजन आणि एक स्वर आला का? मग ही जोडाक्षर आहेत का? जोडाक्षर आहे. बघा रू 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 आणि अंग. वांगण्याचा ड असतो की नाही? ही जोडाक्षर नाहीये. हे लक्षात ठेवायचं. ही जोडाक्षर नाहीये. हे तुम्हाला लिहून घ्यायचंय तुमच्या वहीमध्ये. स्कॉलरशिप मध्ये आकरणे घटकावरचा प्रश्न विचारला जातो. एक शब्द दिला जातो किंवा वाक्य दिलं जातं आणि त्यातलं अक्षर सांगतात, विचारतात. डावीकडून घेतलं, उजवीकडून घेतलं, तर अक्षराचे स्थान कसं ओळखायचं ते आपण बघणार आहे. आता म्हणून इथे एक शब्द दिला तुम्हाला. आकाश गंगा. कोणता शब्द दिला? आकाश गंगा दिला. तर मी तुम्हाला सांगितलं की या शब्दा डावीकडून दुसरं अक्षर कुठलं आहे या शब्दामध्ये? डावीकडून. तर डावी उजवी टेन्शन येते की ना आपल्याला काय आता हे कसं करायचं? तर बघा बाळांनो, आता मी अशुक्ती आहे ना, माझी डावी बाजू ही आहे की नाही? बरोबर आहे. ही बाजू आहे माझी डावी. तुमच्याकडे काय असते ना? तुमची वही तुम्ही असं लिहिता. कसं लिहिता तुम्ही? कसं लिहिता? डावीकडून उजवीकडे लिहितो आपण. सुरुवात करतो लिहायला वहीच्या डावीकडून, म्हणजे आपल्या हाताच्या डावीकडून सुरुवात करतो. म्हणजे मी बघा सुरुवात कशी करते. हा माझा डोळा हात आहे, इथून लिहायला सुरुवात करते. मग मी काय लिहिते? आता डावीकडून दुसरं अक्षर. या शब्दात दुसरं अक्षर. ही डावी बाजू असेल की नाही? ही डावी बाजू, ही उजवी बाजू. कळते? कळलं का तुम्हाला? तुमच्या वहीमध्ये तुमची जी डावी बाजू आहे ती डावी बाजू करायची. तुम्ही जे लिहिता डावीकडून ती डावी बाजू आणि जिथून सांगते तुमचं लिहिलं ते उजवी बाजू. पण डावीकडून दुसरा शब्द कुठला? का हा काय? डावीकडून दुसरा शब्द आहे. तो उजवीकडून दुसरा शब्द कुठला आहे? गंग. बरोबर आहे. कळलं? मी जर विचारलं की उजवीकडून तिसरा शब्द कुठला आहे? उजवीकडून तिसरा शब्द सांग. श. बरोबर. श. श काय आहे तिसरा शब्द? समज डावी उजव कसं घ्यायचं? कळलं का?
जर समजलं नसेल तर परत विचारा. आपण इथंच थांबूया. आणि आकलनासाठी काय करायचंय, नाम सर्वनाम विशेषण हे सगळं आपण शिकलोय. तर आपल्याला काय करायचं, नाम सर्वनाम विशेषण हे पण अभ्यासाचं आहे. परत जोड शब्द जे असतात, जोड शब्द कशाला म्हणतात, गोडी, गुलाबी, आंबट, चिंबट. जसं की पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. आपण असं म्हणतो का आमच्या आईने पुरण घालून केलेली पोळी केली नाही, तर काय म्हणतो मग आपण, पुरणपोळी. म्हणजे पुरण आणि पोळी एकत्र आलं त्याला जोड शब्द म्हणतात. ते सुद्धा तुम्ही पाठ असले पाहिजे. तर आता आपण पुढच्या तासाला काय करणार आहे, 1.1 आकलनाचा जो स्वाध्याय आहे तो सोडून घेऊ आपण. तुम्ही हे सगळे जे काय करायचं, अभ्यास करायचा, रिव्हिजन करायची आहे. इथंच थांबूया.